जास्त डिटेलमध्ये बघणार इन अ चॅप्टर ऑसिलेशन. ओके, सो फॉर दॅट लेट्स कन्सिडर दिस एक्झाम्पल. काय घेतलंय आपण, एक स्प्रिंग घेतली, ती स्प्रिंग रिजिड सपोर्टला अटॅच केली. देन त्याच्या दुसऱ्या एंडला एक ब्लॉक लावलाय ज्याचं मास असेल m. दिस रेक्टँग्युलर ब्लॉक विच मास इज m हा काय केला आपण दुसऱ्या एंडला अटॅच केलाय. सो काय होणार आहे आता, ही समजा त्याची मीन पोझिशन असेल. ओके, मीन. सो दिस मास इज m. मीन पोझिशन म्हणजे तो ऍट अ रेस्ट, रिलॅक्स आहे, त्याला कोणताही फोर्स त्याच्यावर आपण ऍड केलेला नाही, त्याला स्ट्रेच केलेलं नाही त्या स्प्रिंगला, किंवा आपण कंप्रेस केलेलं नाही. सो ऍट मीन पोझिशन काय असेल, तो आपली स्प्रिंग असेल किंवा हा ब्लॉक असेल. ओके, सो इथे काय स्प्रिंग रिलॅक्स आहे. आता आपण काय केलं, ह्या स्प्रिंगला स्ट्रेच केलं. सुरुवातीला स्प्रिंगला स्ट्रेच केलं म्हणजे काय होईल, ही जी मीन पोझिशन आहे ब्लॉकची त्यापासून तो काहीतरी राईट साइडला एक्स एवढी त्याची डिस्प्लेसमेंट होईल. ओके, एक्स एवढ्या अंतरावर तो काय होईल, मूव्ह होईल ऍट द राईट साइड. तर राईट साइडला तो गेल्यानंतर काय झालं, स्ट्रेच झाला. त्यानंतर आता स्ट्रेच झाल्यानंतर इथे त्याच्यावर आता आपल्याला माहिती आहे ही स्प्रिंग आहे. सो स्प्रिंग इज अ इलॅस्टिक बॉडी. ओके, इलॅस्टिक बॉडी म्हणजे काय, तिचा शेप किंवा साईज काय होते, रिगेन होते आफ्टर रिलीजिंग द फोर्स. म्हणजे इलॅस्टिक बॉडीमध्ये एक रिस्टोरिंग फोर्स असतो की जिचं जर आपण शेप चेंज केला किंवा तिची साईज जर चेंज करायचा प्रयत्न केला तर तो पुन्हा काय होते, त्याची साईज किंवा शेप रिगेन होते. वाय रिगेन, कारण त्याच्यामध्ये एक फोर्स असतो, त्या फोर्सला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणत होतो. रिस्टोरिंग फोर्स. येस, तो स्प्रिंग इज द इलॅस्टिक बॉडी. इलॅस्टिक बॉडी असल्यामुळे ती काय होईल, पुन्हा तिचं मूळ पोझिशन किंवा तिचा जो मूळ शेप आहे तो रिगेन करेल. ओके, सो व्हॉट इज एफ? एफ इज रिस्टोरिंग फोर्स बट विच इज इक्वल टू के इंटू एक्स. के म्हणजे काय, तुमचा फोर्स कॉन्स्टंट विच इज डिपेंड ऑन दॅट पार्टिकल्स ऑफ दॅट बॉडी. म्हणजे कोणती स्प्रिंग आहे किंवा दुसरं कोणतं तरी रबर आहे, तर रबर इज ऑल्सो इलॅस्टिक बॉडी, तर त्याच्या त्या मटेरियलवर डिपेंड आहे तुमचा के. ठीक आहे, विच इज फोर्स कॉन्स्टंट. देन एक्स इज द डिस्प्लेसमेंट. किती डिस्प्लेसमेंट झाली आहे त्या बॉडीची किंवा त्या इलॅस्टिक बॉडीची, तर त्यावर डिपेंड काय आहे तुमचा फोर्स. ओके, अँड फोर्स इज मायनस के एक्स. मायनस के एक्स म्हणजे फोर्स ऑलवेज डायरेक्टेड अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे ह्या कंडिशन मध्ये बघा, डिस्प्लेसमेंट कुठे झाली, मीन पोझिशन आहे ना, ही 0, डिस्प्लेसमेंट इज 0 हियर. सो मीन पोझिशन पासून एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाली, पण फोर्स तुमचा कुठे ऍक्ट होईल, तर अपोजिट टू दॅट एक्स आणि टुवर्ड्स द मीन पोझिशन. ही जी मीन पोझिशन आहे त्या डायरेक्शनला नेहमी तुमचा हा फोर्स ऍक्ट होईल. फोर्स इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स. मायनस साइन फक्त कशासाठी आपण दिलं की एक्सच्या अपोजिट साइडला तुमचा काय होतोय, फोर्स ऍक्ट होतोय टुवर्ड्स द मीन पोझिशन. ठीक आहे, सो काय होणार इथे, पुन्हा तुमची बॉडी काय होईल, रिस्टोर, तिची जी पोझिशन आहे ती रिस्टोर करायचा प्रयत्न करेल बिकॉज ऑफ द रिस्टोरिंग फोर्स. सो काय होईल, ही बॉडी पुन्हा तुमच्या मीन पोझिशनवर येईल. ओके, सो फोर्स, रिस्टोरिंग फोर्स कसा ऍक्ट होतोय या डायरेक्शनला. सो बॉडी तुमची पुन्हा मीन पोझिशनला येऊन जाईल. सो मीन पोझिशनला आल्यानंतर, मीन पोझिशनला आल्यानंतर काय होईल, तुमचा फोर्स, सी डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू काय असेल, 0 असेल ना. सो डिस्प्लेसमेंट 0 असेल मीन पोझिशन पासून, त्याच्यामुळे एफ पण काय असेल इथे 0 असेल. तुमचं रिस्टोरिंग फोर्स पण काय असेल, मीन पोझिशनला 0 असेल. देन आफ्टर दॅट तुमची ही जी बॉडी आहे किंवा मास एम आहे तो या मेन पोझिशनला थांबत नाहीये, तर तो पुन्हा काय होतोय,
टुवर्ड्स द लेफ्ट असं मूव्ह व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, म्हणजे या मेन पोझिशन पासून पुन्हा लेफ्ट साइडला तुमची बॉडी मूव्ह होते आणि त्याची जी डिस्प्लेसमेंट असेल ती किती असेल, पुन्हा फक्त एक्सच असेल. किती असेल? एक्स. ओके, सो ही बॉडी कुठे होते? टुवर्ड्स द लेफ्ट. एक्सची डायरेक्शन काय? टुवर्ड्स द लेफ्ट. सो तुमचा रिस्टोरिंग फोर्स कुठे ऍक्ट होईल? टुवर्ड्स राईट. सो एफ इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स अँड टुवर्ड्स द मीन पोझिशन जिथे एक्स इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. ठीक आहे ना. आता असं काय होतंय, तर मग आपण म्हटलं की तिला एक्सटेंड केलं. एक्सटेंड केल्यानंतर पुन्हा काय झाली? तिचं डिस्प्लेसमेंट झाली काहीतरी एक्स आणि ती पुन्हा मेन पोझिशनवर आली. तिचा फोर्स 0 होऊन गेलाय आणि तिची डिस्प्लेसमेंट पण 0 झाली. पण तरी पण ती काय होते? लेफ्ट साइडला पुन्हा मूव्ह होते. तर काय होतंय बघा, आता एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आणि एफ इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, देन इफ वी पुट force in this equation, acceleration is equal to what? Acceleration is equal to force upon mass. So force is here minus kx upon this mass. ठीक आहे, सो आता इथे पण आपल्याला बघा हा फॅक्टर मिळतोय मायनस के अपॉन एम विच इज कॉन्स्टंट. force constant is constant and mass is also constant for that body. So here acceleration is directly proportional to minus of x. minus of x म्हणजे फक्त काय म्हणूया आपण, acceleration is directly proportional to x but in acts in opposite direction. म्हणजे जसं तुमची डिस्प्लेसमेंट कमी कमी होत जाईल. ओके, अपोजिट डायरेक्शन आहे ना. सो जशी डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शनला तुमची असेल, तुमचा ऍक्सेलरेशन पण इथे इन्क्रीज होणार आहे. सो फोर्स इज ऑल्सो proportional to minus of x and your acceleration is also proportional to minus of x. ठीक आहे, सो बघा आता जेव्हा बॉडी तुमची मूव्ह होते फ्रॉम दिस पोझिशन, फ्रॉम स्ट्रेच पोझिशन, या पोझिशन पासून टुवर्ड्स द सेंटर. सो सेंटरकडे येताना काय होतंय, तुमची ही जी डायरेक्शन आहे, डायरेक्शन काय होते? मायनस एक्स होते. सो मायनस एक्स झाली म्हणजे तुमचा ऍक्सेलरेशन काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ऍक्सेलरेशन इन्क्रीज झाल्यामुळे तिथे, बट ऍक्सेलरेशन इज इन्क्रीजिंग, फोर्स इज डिक्रीजिंग अँड ऑल्सो हिअर द युअर डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो डिक्रीजिंग. ओके, मायनस एक्स. पण आता ऍक्सेलरेशन इन्क्रीज होतोय म्हणजे तिथे स्पीड पण इन्क्रीज होणार. ओके, सो ऍट दिस पोझिशन, मीन पोझिशन, तुमचा जो वेलॉसिटी आहे, ओके, वेलॉसिटी और स्पीड इज इंक्रीजेस और इट इज मॅक्सिमम. सो आपण स्ट्रेच केलं तुमच्या मास, त्याच्यानंतर रिलीज केल्यानंतर तो काय होईल? पुन्हा मीन पोझिशन पर्यंत येईल. पण मीन पोझिशनला आल्यावर त्याची जी वेलॉसिटी ती इन्क्रीज झालेली असते, ती मॅक्सिमम असते. कारण काय? ऍक्सेलरेशन तिथे होतंय. ऍक्सेलरेशन असल्यामुळे येस, ऍक्सेलरेशन ऍक्ट्स अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट, त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन इन्क्रीज होते. ऍक्सेलरेशन इन्क्रीज झाल्यामुळे तुमचं काय होतंय? स्पीड पण इन्क्रीज होते. सो स्पीड ऍट द मेन पोझिशन इन्क्रीज झालेला असतो किंवा मॅक्सिमम असतो आणि त्यामुळे तिथे जी कायनेटिक एनर्जी ना, सो कायनेटिक एनर्जी पण काय होते? इन्क्रीज होते किंवा मॅक्सिमम असते. येस, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². सो स्पीड इज इन्क्रीजिंग, देअरफॉर युअर कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो इन्क्रीजिंग. सो कायनेटिक एनर्जी पण काय असते इथे? मेन पोझिशनला मॅक्सिमम असते. सो कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असल्यामुळे काय होणार? तो त्या पोझिशनला थांबूच शकणार नाही. तो पुन्हा काय होतोय? त्याच्या अपोजिट साईडला किंवा लेफ्ट साईडला मूव्ह व्हायला सुरुवात होते. आणि किती डिस्प्लेसमेंट होते लेफ्ट साईडला? पुन्हा एक्स एवढीच डिस्प्लेसमेंट होते. सो एक्स इज फ्रॉम मेन पोझिशन पासून एक्स, सो ह्याला म्हणूया आपण मायनस ऑफ एक्स पुन्हा होते. ओके, सो मायनस ऑफ एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाली. तुम्हाला फोर्स काय होतोय? या एक्सच्या अपोजिट डायरेक्शनला. येस, फोर्स इज अपोजिट डायरेक्शनला, म्हणून आपण समजा हा प्लस एक्स एवढीच डिस्प्लेस, त्याची फक्त मॅग्निट्यूड घेतली आपण. ओके,
नॉट डायरेक्शन. डायरेक्शन जर कन्सिडर केली तर तिथे मायनस आपल्याला द्यावं लागेल. पण समजा आपण मॅग्नेट्यूड घेतोय की मीन पोझिशन पासून पुन्हा काय होतंय, एक्स एवढी डिस्प्लेसमेंट होते टुवर्ड्स लेफ्ट. तर मग फोर्स कुठे ऍक्ट होईल, टुवर्ड्स द मीन पोझिशन किंवा टुवर्ड्स द राईट. सो तो काय असेल, एफ इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स. सो एक्सच्या अपोजिट डायरेक्शनला म्हणून आपण काय केलंय, मायनस साईन. ठीक आहे. सो हा फोर्स कोणता आहे, रिस्टोरिंग फोर्स. सो रिस्टोरिंग फोर्स कुठे ऍक्ट होतोय, टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे ही जी बॉडी आहे कुठे आली, ह्या पोझिशनला आली, तुमच्या कंप्रेस पोझिशनला, म्हणजे मीन पोझिशन पासून लेफ्ट साइडला एक्स पोझिशन पर्यंत, की पुन्हा रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतोय टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे ती पुन्हा काय होईल, रिलीज होईल आणि मीन पोझिशनवर येईल. ठीक आहे. सो कम्प्लीट तिचं ऑसिलेशन कसं होतंय, मीन पोझिशन पासून टुवर्ड्स राईट एक्स एवढं डिस्प्लेसमेंट, देन पुन्हा टुवर्ड्स द मीन पोझिशन, अँड मीन पोझिशनवर येऊन तो थांबत नाही, पुन्हा लेफ्ट साइडला जातोय, तिथे काय होतंय, पुन्हा एक्स एवढंच डिस्प्लेसमेंट होतंय. ओके. आणि रिस्टोरिंग फोर्समुळे तो काय होईल, ही जी मोशन आहे ती चालूच राहील. ओके. रिपीट होत राहील जोपर्यंत पूर्णच्या पूर्ण फोर्स त्यांचा रिस्टोर होत नाही तोपर्यंत. सो आता ह्या पोझिशनला आहे ना, तुमचा रिस्टोरिंग फोर्स आहे तो मॅक्सिमम असतो. रिस्टोरिंग फोर्स एफ इज मॅक्सिमम. ओके. सो मॅक्सिमम असल्यामुळे तो काय करेल, ह्या आपल्या ब्लॉकला पुन्हा मेन पोझिशन कडे मूव्ह करेल. तो ब्लॉक पुन्हा मूव्ह होईल कुठे, मेन पोझिशन पर्यंत. ठीक आहे. सो इथे मेन पोझिशनला आल्यावर फोर्स तुमचा 0 होईल, पण ऍक्सेलरेशन असल्यामुळे तुमची व्हेलॉसिटी काय असेल, व्हेलॉसिटी आणि कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असेल. सो ती असल्यामुळे तो पुन्हा राईट साइडला मूव्ह होईल. येस. पुन्हा राईट साइडला गेल्यावर तिथे फोर्स काय होतो, तुमचा मॅक्सिमम होतोय, आणि त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन ऍक्ट होईल. सो ऍक्सेलरेशन ऍक्ट झाल्यामुळे तो पुन्हा लेफ्ट साइडला किंवा मेन पोझिशन पर्यंत येईल. येस. सो अशी ही जी तुमची मोशन आहे ती चालू राहील जोपर्यंत पूर्णच्या पूर्ण फोर्स किंवा पूर्णच्या पूर्ण तुमचा हा जो शेप आहे किंवा रिलॅक्स पोझिशन आहे, मेन पोझिशन आहे, ती रिटेन होत नाही. ठीक आहे. सो रिगेन झाली एकदा तुमचे ही जी पोझिशन आहे, शेप आहे तुमच्या स्प्रिंगचा, की मग ही ऑसिलेटरी मोशन स्टॉप होऊन जाईल. येस. सो आता ही जी ऑसिलेटरी मोशन बघितली तिला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतोय. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, फ्रॉम मेन पोझिशन पासून लेफ्ट आणि राईट साइडला सेम डिस्प्लेसमेंट होते, एक्स एक्स. ओके. आणि म्हणजे त्याचं व्हायब्रेशन होते. ओके. डिस्प्लेसमेंट सेम होते. प्लस ही लिनियर आहे. वाय लिनियर, कारण आपण हा एक सरफेस इथे ठेवलाय बघा. तो सरफेस फ्रिक्शनलेस आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा जो मास आहे ना त्याच्यावर फ्रिक्शन काही अप्लाय होणार नाही, म्हणजे तो फोर्स तिथे निग्लेक्ट करता येईल आपल्याला. ठीक आहे. सो फक्त रिस्टोरिंग फोर्स तिथे आपण कन्सिडर करू शकतो. येस. सो ही मोशन काय होते, लिनियर सरफेसवर होते, म्हणून आपण ह्याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणू शकतो. ठीक आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस लिनियर सिंपल हार्मोनिक. सो डेफिनेशन ऑफ द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज द लिनियर पिरियोडिक मोशन. Okay, the linear simple harmonic motion is the linear periodic motion. Linear periodic motion आहे, linear path आहे. ठीक आहे. आणि पिरियोडिक मोशन आहे, म्हणजे हे जे त्याची मोशन होते फ्रॉम मेन पोझिशन टुवर्ड्स राईट, देन टुवर्ड्स लेफ्ट, अँड परत तिच्या मेन पोझिशनवर. ओके. राईटला जाईल. ओके. मेन पोझिशन पासून राईट, देन पुन्हा लेफ्ट आणि पुन्हा मेन पोझिशन पर्यंत. ओके. ही कम्प्लीट मोशन आहे पिरियोडिक मोशन. एक ही मोशन कम्प्लीट करायला काय लागेल, तर सेम टाइम इंटरवल लागेल. सो दुसऱ्या सेटमध्ये पण ही मोशन कम्प्लीट करण्यासाठी टाइम टीच लागेल. ओके. टी पिरियड लागेल. देन ओके. सो लिनियर पिरियोडिक मोशन ऑफ अ बॉडी in which force or acceleration is always directed towards the mean position. ओके. जसं आपण इथे बघितलं मेन पोझिशन आहे, फोर्स कुठे डायरेक्टेड, तर या स्ट्रेच पोझिशन पासून बघितलं आपण, तर फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर और मेन पोझिशन.
पुन्हा इथे पण हा जो फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स तो पुन्हा काय मीन पोझिशन कडे डायरेक्टेड आहे. ओके, सो दिस फोर्स किंवा ऍक्सिलरेशन ऑल्सो, ऍक्सिलरेशन पण काय असेल, डायरेक्शन इज टुवर्ड्स द मीन पोझिशन and magnitude of this force and acceleration is proportional to the displacement from the mean position. So displacement किती आहे mean position पासून x, so त्याची जी डिस्प्लेसमेंटची फोर्स किंवा ऍक्सेलरेशनची जी मॅग्निट्यूड आहे ती नेहमी काय असेल, प्रपोर्शनल असेल x ला. ओके, सो मॅग्निट्यूड इज ऑलवेज प्रपोर्शनल टू दॅट डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, पण जी डायरेक्शन आहे ती काय असेल, नेहमी मीन पोझिशनच्या टुवर्ड्स असेल किंवा अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट असेल. ठीक आहे, सो दिस इज द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन.